नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 मधील महत्त्वपूर्ण चालू घडामोडीच्या प्रश्नांचे वन लाइनर प्रश्नांच्या स्वरूपात रिव्हिजन पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे हे होते. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथे पार पडले. अंमळनेर हे ठिकाण नाशिक जिल्ह्यात आहे. रस्ता सुरक्षा दलाची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर पंजाब हे राज्य रस्ता सुरक्षा दलाची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या दलाची स्थापना करण्यामागील उद्देश हा रस्ते अपघात कमी करणे आणि वाहतूक सुरळीत करणे हा आहे. सनातन शिरोमणी ही पदवी कोणाला देण्यात आली? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सनातन शिरोमणी या पदवीने सन्मानित करण्यात आले. देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल कोणती? तर उग्रम ही देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल आहे. या रायफलमध्ये च्या मॅग्नीची क्षमता त्यामध्ये 20 गोळ्या मावू शकतात. उग्रम रायफलची मारक क्षमता ही 500 मीटर पर्यंत आहे. काला घोडा कला महोत्सव कुठे साजरा करण्यात येतो? तर काला घोडा कला महोत्सव हा महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे साजरा करण्यात येतो. चंद्रावर यान उतरवणारा 5वा देश कोणता ठरला आहे? तर जपान हा चंद्रावर यान उतरवणारा 5वा देश ठरला आहे. या अगोदरचे देश पाहूया. सर्वप्रथम अमेरिकेने चंद्रावर यान उतरवले. द्वितीय रशिया. तिसरा देश चीन ठरला. चौथा आपला भारत. तर 5वा हा जपान देश ठरला आहे. पद्म पुरस्कार 2024 किती व्यक्तींना प्रदान करण्यात आले? तर एकूण 132 व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये 5 व्यक्तींना पद्म विभूषण, 17 व्यक्तींना पद्मभूषण तर 110 व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतरत्न पुरस्कार 2024 हा पुरस्कार एकूण 5 व्यक्तींना देण्यात आला. वि. दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर रवींद्र शोभणे यांना वि. दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. रवींद्र शोभणे हे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोठे सुरू करण्यात आली? तर ओरिसा राज्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात अशी टायगर सफारी सुरू करण्यात आली. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर मुंबई या शहरात भारतातील पहिल्या लहान प्राण्यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. या रुग्णालयाचे निर्माण हे रतन टाटा ट्रस्टद्वारे करण्यात आले. नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर निमहंस या संस्थेस नेल्सन मंडेला पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार WHO द्वारे प्रदान करण्यात येतो. जागतिक शाश्वत विकास परिषद 2024 कोठे संपन्न झाली? तर दिल्लीमध्ये जागतिक शाश्वत विकास परिषद 2024 संपन्न झाली. उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक कोठे स्थापन करण्यात आली? तर बनारस हिंदू विद्यापीठामध्ये उत्तर भारतातील पहिली
DNA बँक स्थापन करण्यात आली? प्रजासत्ताक दिन सोहळा 2024 नारी शक्तीला समर्पित होता. प्रजासत्ताक दिन 2024 चे प्रमुख पाहुणे हे इमॅन्युअल मॅक्रॉन हे होते. जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो? तर 2 फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिवस साजरा केला जातो. स्वामी दयानंद सरस्वती यांची यावर्षी कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर यावर्षी आपण स्वामी दयानंद सरस्वती यांची 200वी जयंती साजरी केली. PM सूर्यघर योजना या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 300 युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात येते. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2 व्यक्तीला प्रदान करण्यात आला. एक म्हणजे जगद्गुरू रामभद्राचार्य आणि दुसरे गीतकार गुलजार. महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून कोणत्या शस्त्राला घोषित करण्यात आले? तर दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आले? तर धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन उघडण्यात आले. भारतातील पहिले हेलिकॉप्टर आपत्कालीन सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर उत्तराखंड राज्यामध्ये भारतातील पहिली हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली.